माझा भाऊ आहे, माझा भाऊ पण भगत आहे माऊली देवीचा, त्याच्या अंगात येते आता. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही जण? आय होप तुम्ही सर्वजण मजेत असणार. तर बघा सकाळ सकाळी पण किती ऊन पडायला लागलेलं आहे आमच्याकडे, आणि गावी आलं आहे तो गावचा लुक आमचा साडीवर. खूप ऊन पडतं आहे. इथे नाश्त्याची तयारी चालू आहे. पोहे बनवलेत, या पोहे खायला या. आता पोहे बनवले का सगळ्यांचा नाश्ता झाला का लगेच जेवणाची तयारी करावी लागणार आहे, कारण भरपूर पाहुणे आहेत, त्याच्यामुळे खूप पटापट सगळं काम करायला लागतं. ते या आमच्या बकऱ्या आहेत, म्हणजे देवाचा कार्यक्रम आहे आज, बोकड द्यायचे आहेत, तर ते हे 3 बोकड आणलेले आहेत ते आहेत. त्यानंतर इथे डुबुक वड्याची भाजी बनवतोय. आमची खानदेशची आपल्या फेमस डुबुक वड्याची भाजी, पाटोड्याची भाजी. काही भाजीला नसलं का मग ह्या भाज्या बनवल्या जातात, छान लागतात. रस्सा भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर खायच्या मस्त. चुलीवरची भाजी भाकरी खूप छान लागते खायला. त्यानंतर इथे आमचा देवाचा कार्यक्रम आहे चालू. सगळे देव इथे लावलेले आहेत. नेहमी आमचे देव बांधलेले असतात, काही कार्यक्रम असला का तेव्हाच ओपन करतात त्यांना. आणि इथे डांग वाजवतात, डांग वाजून देवांना बोलवतात आमच्या. तेच चाललेलं आहे सध्या इथे. नंतर इथे आता पूजा वगैरे चालू आहे. आवणीस सगळ्यांना टिळा लावतोय म्हणून आवणीचा व्हिडिओ काढलाय. इथे सँडीला बिचारीला बांधलेलं आहे. सँडीवर थोडी मस्ती चालली आहे. काय केलं सँडी? टोपी घालून दिली. टोपी घालून दिली सँडीला. आता इथे आमच्याकडे बोकड द्यायचं काम चाललेलं आहे. बोकडने पूर्ण अंग हलवलं म्हणजे देवीला मान्य आहे पूजा. 3 बोकड आणलेले होते, 1 बोकड गमला आहे, आता हा 2रा बोकड आहे. अशा तऱ्हेने आमच्याकडे आमच्या देवाची अशी पूजा केली जाते. आमच्याकडे जे लोक बोलतात ना तेच मला मेन समजत नाही, पण ते बोलतात ते खूप आवडतं, कारण की देवाचं काहीतरी बोलतात, अंगाला काटेच येतात ऐकून. सिंगला मिळाली सुबंदर मुंगली महाराज काका कोटी खकात देव भेटीला साहेब का गाडी तुम्हाला पिचरीला मोहित हाल मालक आगाडी शराई नाही कर खाता पर काही ना शिवाय धर्मनाट्य तुलेगी येऊ तो रमे जमादार रासाला म्हणून आज तू खुशीना मजा बाप की रही सबकी खुशी मचे ओ ध्यान ना आज के दिन ध्यान मन बढ़िया बढ़िया मन आता हा 3रा शेवटचा बोकड राहिलेला आहे.
शिंगणे मिळाली शिकोतर मुंगली मराठा तुझ्यो बेटीना साहेब काकड्या पोटी दगत आगारी तर पिछाडीला मोबाईल तेकते सरकार आज होती सयार आली तारी आमरा देवर आली आज होती थोडी ना छाना करता जय ब नात्यानं ब पैसाने रोजी रोटीला गाडी खम कळवाडी गेली गुजरात ती देखनी पुढे बकान 4 पगडीने भोबनीस मरणार तर मरी गई पण आज वशिलो भी जामीनचे अरावती किल्लेने वारली भी जामीनचे नाते भी जामीनचे तर तू खाना खाए आशीर्वाद दे आणि मला गंगानाचे बोलायला हुकूम करे सोडे गंगा हा लय जा लय जा सर्व पाहुणे मंडळी आलेली आहेत घरात सगळा गोंधळच गोंधळ आहे पूजा चालू आहे आतमध्ये फायनली देवाचा कार्यक्रम करून झालेला आहे सगळ्यांची जेवणं झालेली आहेत आता इथे भांडे बिंडे घासण्याचं काम चालू आहे आवरण्याचं काम चाललेलं आहे त्याच्यानंतर सगळं आवरून आता आम्हाला पण लगेच शिरपूरला निघायचं आहे जायला तर तेच आता सर्व कामं करून आता लगेच शिरपूरला निघणार आहेत जेवण करून ज्या अवतारात होते त्याच अवतारात मी निघालेली आहे एवढी वैतागली होती मी आता निघालोय तुम्ही कुसुम बरोबर टाकून दिली का ताई गाडी कुसुम बरोबर अरे सीधा सीधा रोड आहे का बरं कुसुम बरोबर काम आहे कोणत्या हॉटेलला बसली आपलं साईचं ना दूधसागरला बनवायचं आहे पण पप्पा फोनवर बोलताय ना काय बोलत हा मी बोलतोय हे बघा आमची झाडं आहेत झाडाला पेरूचं झाड आहे पेरू आलेलं आहे पण कच्चा आहे हे बघा दिसत असेल तुम्हाला दिसतंय का असे खूप सारे आलेले आहेत पण छोटे छोटे आलेले आहेत कच्चे आहेत हे लिंबूचं झाड आहे लिंबू पण आता ना आजूबाजूवाल्यांनी काढून नेलेले आहेत फक्त वरच्या साईडला आहेत थोडे थोडे लिंबू हे बघा दिसत बी नाही येत ते कुठे हा हे बघा हे वरच्या साईडला थोडे लिंबू आहेत घराचं काम काढल्यामुळे सगळं घाण झालेलं आहे वरचं घर बांधायला घेतलंय हे घरच्या मागचा पॅसेज अरे वा इकडे पण आलेले हे पिकलेले आता इथून मी चालले माझ्या बहिणीकडे मावशीच्या मुलीकडे चालली ती पण शिरपूरलाच राहते तर म्हटलं आली तर तिला भेटून जावं म्हणून आता तिच्याकडे चालली आहे वातावरण तर खूप छान दिसते असं वाटतंय की पाऊस पडणार आहे पण पाऊस तर काही पडलेला नाही आहे हे आमचं शिरपूरचं घर आहे हे बघा लांबून असं दिसतंय हे आमचं घर आहे नंतर मुलांना वाटेत भूक लागली होती म्हणून काहीतरी म्हटलं खाऊया नाश्ता करूया तर इथे शिरपूरला नवीनच खाऊ गल्ली झालेली आहे तर तिथे आम्ही नाश्ता करायला आलोय एक खुर्ची तुटेल बाळा शिरपूर शिरपूर भारी झालंय पण एवढं ॲडव्हान्स आमच्या इथे पण नसेल एवढं पोरांनी मोमोज मागवलेत खायला त्याचीच वाट बघता येते आता खूप छान बनवलेले आहे त्यांनी इथे म्हणजे पाहिजे ते नाश्ता पण करता येणार गेमिंग पॉईंट पण आहे शिरपूर आता हळूहळू डेव्हलप व्हायला लागलेला आहे
आता इथे मी आली माझ्या बहिणीच्या घरी, मावशीच्या मुलीच्या घरी. तुम्ही बघू शकता तिने घर किती डेकोरेट केलेलं आहे. तिला खूप आवडतं असं घर डेकोरेट करायला. तिच्या घरी सगळीकडे तिने झाडं लावून ठेवलेली आहे. खूप सुंदर असं घर सजवलेलं आहे तिने. लाईट लाव ग जरा, कोणता लाईट आहे, कोणता लाईट आहे? हा तिचा देवारा आहे, काच लावलेली, खूप छान देवारा पण सजवलेला आहे, मस्त वाटतोय. तर असा हा माझा आजचा ब्लॉग होता. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.